हरे कृष्ण 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 हरे हरे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्व साधकांना सद्गुरू आई संत मुक्ताई आनंदभूषण गुरुवर्य वैशाली गायकवाड त्यांनाही आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारे ज्या गुरुवरी आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. कारण आपण अंधारमय जगात होतो, आपल्यामध्ये भ्रम होता, अज्ञान होतं आणि हे अज्ञान घालवायचं काम त्या सद्गुरूंनी केलं. त्यांच्याविषयी कृतज्ञता दिवस आणि या गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 208. तो मी वैकुंठ नसे वेळ एक भानू बिंबी न दिसे वरी योग्यांची या मानसे उमरोडणी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जे नाम घोष बरवा करीती ते माझे. भगवंताचा पत्ता सांगितलाय की मी कुठेही मंदिरामध्ये नसेल, वैकुंठामध्ये नसेल, तीर्थक्षेत्रामध्ये नसेल, पण माझं नामस्मरण ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी मी मात्र निश्चिंत आहे. जर आपल्याला एखाद्या माणसाला शोधायचा असेल आणि त्याचा जर पत्ता असेल आपल्याला तर त्या माणसाला आपण त्या पत्त्याच्या आधारे आपण शोधू. तसं आपल्याला भगवंताने पत्ता सांगितलाय की जिथं माझं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी मी नक्की आहे. आणि मग हे नामस्मरण कसं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं ह्याचं मार्गदर्शन आपल्याला जीवनात सद्गुरूशिवाय भेटत नाही. एक दृष्टांत सांगतो की 108 खोल्यांचा एक बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये त्या बंगल्याचा जो मालक होता त्या मालकाला शोधायचं होतं. तर प्रत्येक खोलीत जाऊन उघडायचं, दार उघडायचं आणि त्या मालकाला शोधायचं हे कठीण जाणार आहे किंवा वेळ जाणार आहे. पण त्याला सद्गुरू भेटतात आणि ते सद्गुरू त्याला सांगतात की त्या बंगल्याच्या मालकाचं जे नाव आहे ते नाव घे म्हणजे त्या बंगल्यातून त्या जो मालक राहतोय तो बाहेर येईल. आणि मग तो जो साधक होता त्या सद्गुरूंचा ऐकतो आणि त्या बंगल्याच्या मालकाचं नाव घेतो आणि ते नाव घेतल्यानंतर त्या 108 खोल्यामध्ये एका खोलीमध्ये तो मालक होता तो बाहेर आला. म्हणजे बघा बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकसित की बुद्धीचा वापर केला की त्या मालकाचं नाव घेतल्यानंतर त्या 108 खोल्यामधून ज्या खोलीत होता तिथून बाहेर आला. तसं देव कुठं आहे तर आपल्या हृदयामध्ये आहे. जनाबाईंनी सांगितले की देव आहे हृदयी मंदिरी शोधुनी पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भारताचा वाहिला. म्हणजे काही न शाळा शिकलेली जनाबाई सांगते की तुमच्या हृदयामध्ये देव आहे. तर ही कशामुळे झालं तर सद्गुरू कृपेमुळे झालं की नामदेवांची ती शिष्या होती आणि त्या शिष्याने काय केलं अनुग्रह घेतला आणि मग तिला कळालं की देव कुठं आहे तर हृदयामध्ये आहे. भगवंतांनी अर्जुना देखील सांगितलं की मी योग मार्ग कर्म मार्ग किती बाकीचे मार्ग सांगितले पण नामघोष जिथं चालू आहे माझं सततम करतोय तो म्हणजे जिथं नामस्मरण चिंतन चालू आहे त्या ठिकाणी मी आहे असं पुरावा दिलेला आहे आपल्याला. कारण आपण जीवनामध्ये जर आपल्याला पुरावा सांगितला आता एखाद्या माणसाची जमीन असेल, एखादा माणूस सांगतो मला 2 एकर जमीन आहे 4 एकर पण काय पुरावा काय तर 7-12 हा पुरावा आहे की 7-12 वरती जर त्याच्या उतार्यावरती त्याचं नाव असेल त्याच्या नावाच्या पुढे त्याचं क्षेत्र असेल तर त्याच्या नावची ती जमीन अशी सिद्ध होतं. तसं ह्या शास्त्रामध्ये ही शास्त्र प्रचिती आहे. शास्त्रामध्ये आपल्याला लिहून ठेवले की जिथं नामघोष चालू आहे त्या ठिकाणी मी निश्चिंत आहे. मग आपल्याला शास्त्र प्रचिती आहे, सद्गुरू प्रचिती आहे, आपल्याला नाम मिळालंय आणि त्या नामाचं जर चिंतन केलं आपल्याला आत्मचित प्रचिती मिळते आणि ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही साधन नाही. कारण तुकाराम महाराजांचा अभंग आहे की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगते सायास जावे वनांतरा सुख येतो घारा नारायण ठाईच बसून करा एक चित्ता आवड्यान ताळवा. की आपल्याला किती सोपं आणि साधन सांगितलेलं आहे की नामसंकीर्तन साधन की ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही साधन नाही. आपण तुकाराम महाराजांना जगद्गुरु तुकाराम म्हणतो. तिने सगळे 6 शास्त्र 18 पुराणे सगळे वाचून काढले, दुंडून काढले, पण सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आदित की सद्गुरूंच्या शिवाय नाम मिळत नाही. आणि मिळालेल्या नामाचा बोध आपल्या अंतरंगात ज्या वेळेला ठसतो, चित्ताची शुद्धी होते त्यावेळेला आपल्याच हृदयातला भगवंत आपल्याला भेटतो. त्याची अनुभूती आपण घेतलेली.
आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. म्हणून आपण खरं तर आज भाग्यवंत आहोत की भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची पाहे वाटप आहे रघुनंदन, की आपण एवढे भाग्यवंत आहोत की त्या भगवंत देखील आपल्या चिंतनाची वाट बघत असतोय की माझं चिंतन कोण करतोय आणि त्याच्याच ठिकाणी जात असतोय. कारण नाम घेता कंठी धावत येतो जगजेठी, की ज्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी तो येतो पळत येतो. आजपर्यंतच्या सगळ्या साधू संतांचे उदाहरण जर तुम्ही घेतली, त्यांची चरित्र जर बघितली तर त्याला त्याच्या संकटातून त्यांना सोडवण्यासाठी भगवंतांनी धावा घेतलेला आहे. द्रौपदीला देखील ज्या वेळेला रती महारथी होते, वस्त्रहरण चालू होतं, परंतु कोणी सुद्धा एवढी शूरवीर असून सुद्धा तिच्या मदतीला आले नाही. परंतु एकमेव श्रीकृष्ण धावून आला. का तर तेवढ्या तळमळीनं त्या भगवंताची हाक मारलेली होती. तेवढ्या तळमळीनं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला देखील तो भगवंत येतो, निश्चिंत येतो. कारण योगक्षम वहाम्यम, की भगवंतानी सांगितलेलं आहे की ते कधी खोटं ठरणार नाही, की तुमचा उदरनिर्वाह मी चालतो. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही अनन्य भावानं मला शरण जावा आणि माझं चिंतन करा. कितीही 18 पुराणे गायली, किती कीर्तन ऐकली तर ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही ज्ञान नाही, की तुम्ही फक्त नामस्मरण करा. श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, साधकांना भेटायला जायचे त्यावेळेला तिथं सगळ्यांना सांगायचे की मला विसरलं तर चालेल, त्यांचा एक निरोप असायचा, पण नामाला विसरू नका. एवढंच ते सांगायचे. तळागाळापर्यंत त्याने हा परमार्थ पोहोचवला. तोच परमार्थ आज ताई गेली 40 वर्ष झालं हा परमार्थ आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवतात. बघा आपल्याला माहिती 500 किलोमीटरवरून ते येतात. एक असा प्रसंग आला होता की दुर्गा सप्तमी आता बसती म्हणजे नवरात्राच्या वेळेला, त्यावेळेला किर्लोस्करवाडीला प्रवचन ठेवलं जायचं. एका प्रवचनासाठी 500 किलोमीटरवरून त्या आल्या होत्या आणि येताना काय झालं, पावसाळा होता आणि गाडीमधून त्यांचा पाय स्लिप झाला होता आणि पाय सुजला होता. विट्यामध्ये मी त्यांना 2 व्हीलरवरून त्याला आणायला गेलो. बघा आजच्या महाराज लोकांना म्हणजे 4 व्हीलर लागते, गाडी लागते, एवढं लागते, बरेच काय काय लागते त्यांना. परंतु ताईंनी एसटीने प्रवास केला आणि एसटीने प्रवास केला. तुम्ही विट्याला त्यांना 2 व्हीलरनं आणायला, माझ्याकडे बारकीच गाडी होती त्यावेळेला, तुम्ही आणायला जायचं आणि ताईचा पाय सुजलेला होता. वाटतच एक डॉक्टर बघितला, एक इंजेक्शन केलं, ताईंचा पायाचा टंब फुगला होता. परत आम्ही किर्लोस्करवाडीत आलो आणि प्रवचनाचं टायमिंग झालं. ताईंनी फक्त चहा घेतला आणि परत आम्ही प्रवचनाला गेलो. ताईंना म्हटलं पुढची वरती बसा आणि बसून प्रवचन करा, कारण पाय सुजलेला आहे, तुम्ही मांडीवरून बसता येणार. तर ताईंनी नाही म्हटले, मी मांडीवरूनच बसणार. आणि अक्षरशः 2 तास त्यांनी प्रवचन केलं. म्हणजे विषय तो त्याचा झाला नारायण की आपल्याला हा विषय मांडायचा आहे, लोकांच्या पुढे लोक जागृत करायचे. आणि ते काम ताई महाराष्ट्र, गुजरात इतर परिस्थिती आज देखील करतात की कुठले, आणि आपल्याला मात्र इथं वेळेत उपस्थिती येत नाही. मला सांगायचं आहे की आपल्याला सुद्धा वेळेत इथं आलं पाहिजे. गुरुपौर्णिमा हा उत्सव आहे की आपल्याला हे अनादी काळापासूनचे ज्ञान आपल्याला मिळालं आहे. हंस ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण बलभीम सख्यानंद शांतामाई बोंडोबाबा श्रीपाद बाबा कैरोबाबा श्रीपाद बाबा आणि त्यानंतर ताईंना ताईंच्याकडून आपल्यापर्यंत, म्हणजे ज्ञानाची गंगा ही आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे आपण भाग्यवंत आहोत, कारण भाग्याशिवाय हे मिळत नाही. मग अशी आता कोमलताईंनी सांगितले की त्यांना भ्रम निर्माण होता, कुठल्या मार्गाला जाऊ काय कळत होते. परंतु सद्गुरू सापडल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था जी आहे ती कुठेतरी थांबली आणि त्यांना खरा मार्ग मिळाला. बरेच लोक आहेत, बरेच संप्रदाय आहेत, कुठं जायचं काय करायचं कळत नाही. आता देखील लाखो लोक पंढरीला जातात, वारीला जातात, पण भक्ती कशी करायची काय अजून त्यांना अज्ञान आहे, माहिती नाही त्यांना. कारण मागचा जातो म्हणून ते जातात, पण जाऊन नेमकं करायचं काय हेच कारण. होतील संतांची भेटी सांगू सुखाची भेटी, की आपल्याला पंढरपूरला का जायचंय तर संतांची भेट होण्यासाठी जायचंय, हे नाम करण्यासाठी आपल्याला तिथं जायचंय आणि त्या नामाचा आपल्याला आपला जन्माचा उद्धार करून घ्यायचा आहे. हेच त्यांना माहिती नाही. का तर सद्गुरू त्यांच्या जीवनात भेटले नाही. म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनात सद्गुरू भेटले. आपल्याला खरोखर आनंदित आहोत की आपल्या सगळ्यांचा उद्धार झालेला आहे आणि अशा या सद्गुरूंना दीर्घायुष्य लाभो ही मी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो.